श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, 29 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड स्ट्रोक डे म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की पक्षाघात किंवा अर्धांगवायू ह्यालाच ब्रेन स्ट्रोक असं म्हटलं जातं. आणि एकूणच या दिवस साजरा करण्यामागचं नेमकं औचित्य काय, ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय, त्याची कारणं कोणती, त्याचे उपाय कोणते, या संदर्भातच आज आपण एक तपशीलवार माहिती घेण्यासाठी डॉक्टर नमन शहा यांना आपल्या स्टुडिओत बोलवलेलं आहे. नमन शहा हे न्यूरोफिजिशियन आहेत आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट आहेत. सांगली इथल्या सर्वहित हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे ते डायरेक्टर आहेत. डॉक्टर नमन शहा मूळचे सांगलीचे असले तरी आपण थोडीशी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी डॉक्टर नमन शाह. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझं MBBS आणि फिजिशियन MD मेडिसिन संपवून मी KLE बेळगावमध्ये DM न्यूरोलॉजी संपवलं. आणि त्याच्या पुढं DM हा सर्वात उत्तप्रथम आमच्यासाठी शिक्षणाचं लेवल असतं आफ्टर MD. पण त्याच्यानंतर मी स्ट्रोकसाठी एक वेगळी फेलोशिप करायला बॉम्बेला गेलो. बॉम्बेहून नुसतंच मागचे 3 वर्ष झाले मी सर्विस हॉस्पिटलला जॉईन होऊन आता माझी प्रॅक्टिस चालू आहे. तर सगळा माझा एज्युकेशनल करिअर साधारण 14 वर्षाचा होता. आणि DM नंतर पुढं DM किंवा MCH नंतर पुढं कोण शिक्षण घेत नाही. पण मी त्याच्या पुढंही जाऊन 2.5 वर्षाचं स्ट्रोकची एक वेगळी फेलोशिप केली. त्याच्या स्ट्रोकची ॲडव्हान्स ट्रीटमेंट मी बॉम्बेला शिकून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी स्ट्रोकबद्दल फार पॅशनेट आहे. अच्छा डॉक्टर, जसं आपल्या बोलण्यात सतत स्ट्रोकबद्दल येतं आहे आणि वर्ल्ड स्ट्रोक डेचा उल्लेख तर मी मुलाखतीच्या सुरुवातीलाच केला. तर 29 ऑक्टोबरला हा जो वर्ल्ड स्ट्रोक डे आहे, तर या वर्षीची थीम कुठली आहे? तर दरवर्षी 29 ऑक्टोबरला नवीन थीम क्रिएट केली जाते आणि यावर्षीची थीम म्हणजे बी ॲक्टिव्ह अशी थीम आहे. आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे पहिला काही वर्षांपूर्वी 60 वर्षानंतर हा स्ट्रोक जाणवायचा. बट आता कोविडनंतर म्हणावं किंवा लाईफस्टाईल बदलल्यामुळं लहान वयोगटाच्या मुलांना किंवा मुलींना स्ट्रोक यंग एजमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळं बी ॲक्टिव्ह हा स्लोगन त्यांनी केलेला आहे. आणि ह्याचं कारण हेच की लहान वयाच्या लोकांनी एक्सरसाइज, नियमित व्यायाम हे केलं, लाईफस्टाईल बदलली, तर स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण पुढे जाऊन कमी होतील. या दृष्टिकोनातून बी ॲक्टिव्ह हा स्लोगन यावर्षी वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आपण बघतोय. बरोबर आहे. स्ट्रोक म्हणजे जसं मी आधी पण म्हणलो की अर्धांगवायू म्हणतात, पॅरालिसिस पण त्याला म्हणतात. पण नेमकं स्ट्रोक म्हणजे होतं काय? स्ट्रोक मूळचे 2 प्रकार असतात. एक तर हेमरेजिक स्ट्रोक, आणि ह्याच्यामध्ये मेंदूची कुठली तरी रक्तवाहिनी बस्ट होऊन ते फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, किंवा रक्ताची एक नस ब्लॉक होऊन चोकअप होऊन तिकडं गुठळी ब्लॉक होऊन इस्केमिक स्ट्रोक, किंवा त्या बाजूचा मेंदू टोटली बाद होऊन एका बाजूला हातापायामध्ये विकनेस येणे किंवा डोळ्यामध्ये न दिसणे किंवा जीभ जड जाणे असे सिम्पटम्स जाणून येणे, ह्यालाच आपण स्ट्रोक म्हणतो. स्ट्रोक हा प्रकार पहिल्याच्या कालामध्ये 60व्या वर्षी नंतर युजली आपण जाणवायचा. बट लाईफस्टाईल चेंजेस म्हणा किंवा कोविडनंतर लहान वयोगटामध्ये पण स्ट्रोक आता दिसायला लागलेला आहे. आणि हाऊ कॉमन इज स्ट्रोक हा प्रश्न जर बघितला तर आपण भारताचं जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर प्रत्येक 40 सेकंदाला एक नवा पेशंट स्ट्रोकनं डायग्नोज होतो आणि 4 मिनिटाला एक स्ट्रोकचा पेशंट मृत्यू पावतो. तर एवढं कॉमन आहे स्ट्रोक, आणि ह्याची इन्सिडन्स वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे स्ट्रोकबद्दल माहिती सर्वांनाच हवी आहे. निश्चितच. आपण आता 2 प्रकार सांगितले, त्यातलं एक ब्रेन हेमरेजचा एक मुद्दा सांगितला. तर ब्रेन हेमरेज व्हायची काही कारणं साधारणपणे दिसून येतात. ब्लड प्रेशर वाढून किंवा कुठे मेंदूला ट्रॉमा किंवा हेड इंजुरी झाल्यानंतर रक्तस्राव होऊ शकतो. बऱ्याच केसेसमध्ये नसांमध्ये एक फुगा निर्माण झालेला असतो, त्याला आम्ही ॲन्युरिझम म्हणतो. तो कधी रप्चर झाला किंवा फुटला तर तरी ब्रेन हेमरेज होऊ शकतो. आणि रक्ताची गुठळीचा हा दुसरा इस्केमिक स्ट्रोक. इस्केमिक स्ट्रोकचे ब्लड प्रेशर, डायबिटीज, लाईफस्टाईल मी म्हटलं त्याप्रमाणे, किंवा रक्ताचे काही आजार असतात, किंवा लठ्ठपणा किंवा ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल जास्त होणे, या सगळ्यामुळं गुठळी संबंधीचा किंवा इस्केमिक स्ट्रोक होऊ शकतो. आणि दोन्हीच्यामध्ये इस्केमिक स्ट्रोक म्हटलं किंवा गुठळी संबंधीचा स्ट्रोक हा जास्त कॉमन आहे. म्हणजे 80% पेशंट्स गुठळी संबंधीचे स्ट्रोक असतात, 20% पेशंट हेमरेजिक स्ट्रोकचे असतात. अच्छा, मग ह्याचं निदान कसं केलं जातं? स्ट्रोकचे सिम्पटम्स पहिला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. आणि आपण जसं छातीत दुखायला लागलं डाव्या बाजूला तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे हार्ट अटॅक असू शकतो. स्वतः पेशंट जाऊन कार्डिओग्राम काढू येतो. पण ब्रेनचे सिम्पटम्स एवढं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे ब्रेन, की ब्रेनचे सिम्पटम्स एवढे व्हेरिएबल आहेत की त्याचे सिम्पटम्स ओळखणंच फार डिफिकल्ट जातं. बरेच डॉक्टरही बऱ्याचदा मिस करू शकतात. म्हणून आपण त्या सिम्पटम्स
आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशननी एक शॉर्ट फॉर्म जगामध्ये दिलेला आहे, त्याला आपण बी फास्ट म्हणतो. बी फास्ट, त्याचं बी म्हणजे बी फॉर बॅलन्स, की चालताना तोल जाणे. ई फॉर आईज, आईज म्हणजे डोळ्यामध्ये न दिसणे, तिरळेपणा येणे, दोन दोन दिसणे. एफ फॉर फेस म्हणजे चेहरा वाकडा होणे. ए फॉर आर्म म्हणजे हातामध्ये किंवा पायामध्ये ताकद कमी होणे. एस म्हणजे एस फॉर स्पीच म्हणजे बोलताना जीभ जड येणे. आणि असे सिम्पटम्स जाणवला टी टाईम टू रश टू द हॉस्पिटल. हे बी फास्ट सिम्पटम्स हे सगळ्यांनीच माहिती असले पाहिजे. आणि हे सिम्पटम्स जाणवल्यास लवकरात लवकर स्ट्रोक रेडी सेंटरला तुम्ही जर गेला तर पहिलं आपण डायग्नोज करण्यासाठी एक CT स्कॅन किंवा MRI केलं जातं. आणि त्याच्यावरती आपल्याला इस्केमिक स्ट्रोक आहे का हेमरेजिक स्ट्रोक आहे ते आयडेंटिफाय होतं. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये देखील गोल्डन आवर महत्त्वाचं आहे, गोल्डन पिरियड. अगदीच. तर त्याचं महत्त्व काय सांगाल? आता सांगायचं झालं तर आपण स्ट्रोक झाल्यानंतर समजा आपण इस्केमिक स्ट्रोकच्याबद्दल बोलू तर प्रत्येक मिनिटाला 20 लाख मेंदूच्या पेशी म्हणजे 20 लाख न्यूरॉन्स परमनंटली डॅमेज होतात. म्हणजे 1 मिनिट म्हणजे आपल्यासाठी 20 लाख न्यूरॉन्स परमनंट डॅमेज आहे. त्याच्यामुळे आम्ही टाईम इज ब्रेन असं म्हणतो. आणि या स्ट्रोकच्या सिम्पटम्सच्या सुरुवातीनंतर पहिला 4.5 तासाचा जो विंडो असतो त्याला आम्ही गोल्डन विंडो म्हणतो. आणि जर पेशंट्स या विंडोमध्ये जर योग्य त्या सेंटरला पोहोचू शकले तर त्यांना विशेष प्रकारचे इंजेक्शन किंवा ट्रीटमेंट देऊन तो गुठळी आपण जर काढू शकलो किंवा विरघळू शकलो तर स्ट्रोक अजूनही बरा होऊ शकतो. पूर्वीच्या काळात असं होतं की स्ट्रोक बरा होऊ शकत नाही किंवा लकवा मारला की कायमस्वरूपी तो पेशंटला लकवा येऊन राहायचा, तो बेड रिडन व्हायचा किंवा त्याच्यामुळं अपंगत्व निर्माण व्हायचं. पण आजच्या घडीला स्ट्रोकसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. स्ट्रोक इज नाव ट्रीटेबल. जे पहिला त्याच्यासाठी ट्रीटमेंट नव्हती, आज त्याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पण हा मेसेज सगळ्यांना पोचला पाहिजे. आपल्याला जर माहितीच नसेल, आपण अजून आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा, कुठले तरी देशी औषध किंवा अशा पद्धतीनं लोकांचा त्याच्यावरती भरोसा किंवा विश्वास जास्त असतो. पण सायंटिफिक पद्धतीनं त्याच्याकडे बघून त्याला आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि पूर्वीच्या काही वर्षापाठीमागं ही ट्रीटमेंट फक्त मेट्रो सिटीजमध्ये अवेलेबल होती. पण या प्रकारची ट्रीटमेंट आपल्या सांगली भागामध्ये पण अवेलेबल आहे, हे आपल्या लोकांना माहिती असलं पाहिजे. बरोबर. आता ही जी ट्रीटमेंट तुम्ही म्हणालात ती साधारणपणानं इंजेक्शन्सची म्हणालात किंवा तुम्ही काहीतरी सलाईन वाटेपण औषध देत असाल, ह्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही शस्त्रक्रिया वगैरे पण होऊ शकतात का याच्यामध्ये? हो, बऱ्याच वेळेला काय होतं की मेंदूची कुठली मोठी नस चोकअप झाली तर त्या गुठळी विरघळण्याच्या इंजेक्शननं जर विरघळली नाही तर बऱ्याच वेळेला ॲडव्हान्स इंटरव्हेन्शन म्हणजे त्याला गुठळी पूर्णपणे आपण तिकडं मेंदूमधनं काढायची प्रक्रिया, त्याला मी सायंटिफिक भाषेमध्ये मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी म्हणतो. म्हणजे ज्या त्या नसामध्ये जे ब्लॉक आहे ते तिकडे एंजिओप्लास्टीद्वारे तिकडे जाऊन ती गुठळी काढली जाते. आणि त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं कॅथलॅब, तुम्ही हार्ट अटॅक आणि याच्यानंतर एंजिओग्राफी ऐकलं असेल तर त्याच्याच प्रकारे ब्रेनच्या आजारासाठी वेगळ्या प्रकारची एक कॅथलॅब असते आणि त्या कॅथलॅबद्वारे आपण ती शस्त्रक्रिया करू शकतो. बरोबर. एखाद्या व्यक्तीला जर आधीच आणखीन काही आजार असतील आणि यातलं काहीतरी ह्या 2 पक्षाघाताच्या प्रकारांपैकी झालं तर मला वाटतं याच्यामध्ये आणखीन काही समस्या निर्माण होऊ शकत असतील. 100% म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे बऱ्याच लोकांना असतं आणि त्याच्यामुळं स्ट्रोकची ट्रीटमेंट पण कॉम्प्लिकेट होऊन जाते. मग अशा वेळेला तुमचं प्राधान्य कशाला असतं? नाही, ट्रीटमेंटला दोन्ही आपण ब्लड प्रेशर जर वाढलं असेल तर ब्लड प्रेशर टप्प्याटप्प्यानं कमी करावं लागतं. शुगर एकदम जास्त असेल तर शुगर कमी करत स्ट्रोकची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. स्ट्रोकची ट्रीटमेंट आणि बाकीचे ट्रीटमेंट सगळे सायमल्टेनियसली आपण करत असतो. अच्छा. आता ह्या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अंधश्रद्धांविषयी काही गोष्टी सांगितल्यात. हो. तर ह्या अंधश्रद्धा नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत? आणखीन तुम्हाला स्वतःला देखील मला वाटतं लोकांचं काउन्सिलिंग करावं लागत असेल. हो, नक्कीच. तर ते तुम्ही कशा पद्धतीने मी करता? जसं सांगितलं की बऱ्याच वर्षापासून स्ट्रोक हा आजार फार पहिल्यापासून आपण बघत आहोत आणि त्याच्यासाठी आतापर्यंत काही ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती. पेशंट बेड रिडन किंवा झोपून राहायचे. त्याच्यामुळे लोकांना अंधश्रद्धेवरती भरोसा वाढत गेला. कुठल्या तरी बाबा किंवा ह्यांच्याकडं जाऊन काहीतरी मसाज करणे किंवा आणि काही पावडर काहीतरी द्यायची आणि त्या पद्धतीनं ते ट्रीटमेंट घ्यायचे. बट ह्याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की सायंटिफिक दृष्टिकोनानं त्याच्याकडे बघायला पाहिजे. जे आपण अंधश्रद्धेकडे जे पेशंट जातात ते स्कॅनिंग न करता
कुठल्या प्रकारचा लकवा आहे न बघता त्यांना ती ट्रीटमेंट देते. त्या ट्रीटमेंटचा काय बेसिस आहे, ते रक्तपातळ करायचे इंजेक्शन किंवा काय देतात, काहीच नॉलेज न घेता ते जर घेतलं तर त्या पेशंटचं नुकसान होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण अवेअर होऊन योग्य त्या ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे. निश्चितपणाने. पण डॉक्टर, होतं कसं की अशा वेळेला काही लोकांच्याकडं थोडंसं उपचाराचे खर्चाची पण तरतूद नसते किंवा काही लोकांना जागृतीच नसते की बाबा आपण ह्या अशा पद्धतीनं आपल्या घरच्या पेशंटला ट्रीट केलं पाहिजे. तर ह्या मंडळींनी योग्य त्या वेळी, विशेषतः गोल्डन विंडो पिरियड हा जो आपण उल्लेख केला, तर तोपर्यंत तिथं त्यांनी येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल? योग्य त्या ठिकाणी आता गव्हर्नमेंट महाराष्ट्र म्हणावं किंवा आणि बऱ्याच ठिकाणी स्ट्रोकची अवेअरनेस वाढत चाललेली आहे. तर प्रत्येक रुरल एरियाजमध्ये पण एक इमेजिंग फॅसिलिटी सेटअप करायचं हेल्थ आपल्या कमिटीनं घेतलेलं आहे. तर कुठल्याही एरियामध्ये विदिन 30 मिनिट्स जर इमेजिंग फॅसिलिटी अवेलेबल असेल तर पेशंट तिकडं जाऊन तो स्कॅनिंग टेली कन्सल्टेशनच्याद्वारे तो पेशंटला त्या इंजेक्शनचा फायदा त्या रुरल सेंटरवरती पण करता येईल. ह्याच्यासाठी बराच अभ्यास चालू आहे आणि लवकरच आपल्याला ती टेली कन्सल्टेशनवरनं आपण पेशंट कुठंतरी दुसरीकडं असेल, गावभागामध्ये कुठंतरी असेल आणि तिकडनं स्कॅन डॉक्टरांकडं इकडं फिजिशियनकडं येईल आणि आपण ते इंजेक्शन द्यायचं का नाही हाही निर्णय आपल्याला फोनवरती देता येईल. बरोबर. आपण असं म्हणतो की कोणताही आजार होण्यापूर्वीच आपण काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं. तर हे होऊ नये म्हणून सर्वसाधारणपणानं काय करता येईल? ज्या लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनी शुगर, BP कंट्रोलमध्ये ठेवणे, त्यांचे औषध जे चालू आहे ते रेग्युलरली घेत जाणे, नियमित व्यायाम म्हणजे मॉडरेट एक्सरसाइजेसचं हे सगळेच एज ग्रुपला हे करणं फार गरजेचं आहे. वजन जास्त असेल तर वजन कमी करायला पाहिजे आणि कोलेस्ट्रॉल आणि या सगळ्या गोष्टी, जंक फूड, आपण जो एक ट्रेंड यंगस्टर्समध्ये झालेला आहे तर जंक फूडचा वापर कमी करायला पाहिजे. ट्रान्स फॅटी ॲसिड्सचं प्रमाण त्या जंक फूडमध्ये वापर जास्त केला जातो तर त्यांना कोलेस्ट्रॉलच्या गुठड्या होऊन ते ब्लॉकेजेस निर्माण करू शकतं. तर लाईफस्टाईल, डाएट मॉडिफिकेशन, रेग्युलर कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर, डायबिटीस या सगळ्याने आपण स्ट्रोक काही पर्सेंटेजमध्ये आपण कंट्रोल करू शकतो. अशा काही टेस्ट आहेत का की काही आजाराच्या संदर्भात असतात की या टेस्ट केल्या तर ही होण्याची शक्यता या पेशंटमध्ये आहे, असं डॉक्टर मंडळींना बऱ्याचदा दिसतं आधी, तसं या संदर्भात काही तपासण्या आहेत? अनफॉर्च्युनेटली स्ट्रोकच्या केसमध्ये आपण बिफोर हँड प्रेडिक्ट करू शकत नाही. बट समहाऊ तुम्हाला जर रिस्क फॅक्टर्स असतील, जसं मी म्हटलं ब्लड प्रेशर, डायबिटीस, तर जर तुम्ही त्या गोष्टी कंट्रोलमध्ये नसेल तर तुमचा रिस्क तो भरपूर वाढतो आणि तुम्हाला म्हणून स्ट्रोकचे जे सिम्पटम्स मी पहिला बी फास्ट सिम्पटम्स सांगितले ते सिम्पटम्स तुम्हाला जरी जाणवले, काही सेकंदासाठी जाणवले, तरी तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे. त्याला आम्ही मिनी स्ट्रोक म्हणतो. बऱ्याच वेळेला आम्ही जे बी फास्ट सिम्पटम्स सांगितले ते काही मिनटासाठी येऊन टोटली रिकवर होऊन जातात. ह्याला आम्ही वॉर्निंग साईन्स म्हणतो. जर डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या पेशंटला असे वॉर्निंग सिम्पटम्स आले, बी फास्टचे सिम्पटम्स जाणवले, तर लवकरात लवकर जर डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घेतला तर आपण बिफोर हँड आपण त्याला मोठा पॅरालायसिस किंवा मोठा स्ट्रोक प्रिव्हेंट करू शकू. बरोबर. सर्वसाधारणपणे जर एखादा गंभीर अवस्थेतला रुग्ण जर आपल्याकडे आला आणि त्याला आपण वेळेवर, म्हणजे गोल्डन विंडो पिरियडमध्ये तो आला असं आपण गृहीत धरूया, तो आला आणि त्याच्यावर उपचार केले तर सर्वसाधारणपणानं किती कालावधीनंतर तो पुन्हा पेशंट रिकवर होऊन त्याचं नॉर्मल लाईफ जगू शकतो? करेक्ट. प्रत्येक पेशंटमध्ये तो कालावधी वेगळा असतो आणि ह्याचं कारण म्हणजे कुठली नस ब्लॉक आहे, लहान नस ब्लॉक आहे किंवा मोठी नस ब्लॉक आहे, ह्याच्यावरती बराच रिकव्हरी टाईम अंदाजा घेता येऊ शकतो. बट आमच्या सायंटिफिक दृष्टिकोनातनं 90 दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत त्याचा फायदा होतो. 3 महिन्यानंतर पेशंट फंक्शनली इंडिपेंडंट होऊ शकतो जर तो आपण विशेष प्रकारचे इंजेक्शन किंवा अत्याधुनिक आपण ट्रीटमेंट जी म्हटलो ते पहिल्या 4.5 तासामध्ये आपण पेशंटला देऊ शकलो तर. बरोबर. मग अशा परिस्थितीत त्या पेशंटची आणि त्याच्या कुटुंबियांची मानसिकता सुद्धा सांभाळावी लागणार. नक्कीच. तर त्यांना देखील आपल्याला काही काउन्सिलिंग करावं लागत असेल. अगदीच. नाही, हा काउन्सिलिंगचाच भाग आहे. पेशंटला कन्व्हिन्स करणं आणि कन्व्हिन्सिंग अगेन्स्ट टाईम, फाईट इज अगेन्स्ट टाईम, कारण प्रत्येक मिनिट आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे. तर पेशंटला समजून सांगणे की स्ट्रोकसाठी आता ही ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे, आपण त्याचा यूज करावा, आपल्या पेशंटला फायदा होईल, हे कन्व्हिन्स करून त्यांना सांगणे, ह्याच्यावरतीच आपल्याला तो सक्सेस अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना त्या गोष्टी माहिती नसतात. तर नवीन व्यक्ती जर त्यांना असे नवीन थेरपी सांगितले तर त्यांना तो वाटतो की डॉक्टरांचा वेस्टेड इंटरेस्ट वगैरे असू शकतो. पण हे सायंटिफिक दृष्टिकोनातनं त्यांना समजून सांगितलं तर ते नक्कीच त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतील. बरोबर. सर्वसाधारणपणानं एक जनरल अशा स्वरूपात कोणती काळजी आमच्या श्रोत्यांनी घ्यावी की जेणेकरून त्यांना या प्रसंगाला सामोरच जावं लागणार नाही? काय सांगाल? नक्कीच. सो या वर्षीचा जो स्लोगन आहे, बी ॲक्टिव्ह, कीप युअर डायबिटीज अँड ब्लड प्रेशर अंडर कंट्रोल
आयडेंटिफाय स्ट्रोक सिम्पटम्स, बी फास्ट, नेहमी लक्षात ठेवा. स्वतःसाठी आणि आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांसाठी हे सिम्पटम्स आयडेंटिफाय केला तुम्ही, त्याला लवकरात लवकर स्ट्रोक रेडी सेंटरमध्ये घेऊन जा. आपला पेशंट बरा होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर नमन शहा, आज आपण आमच्या स्टुडिओत येऊन एकूणच वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्तानं हा पक्षाघात किंवा ज्याला आपण पॅरालिसिस, अर्धांग वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्याविषयीची अत्यंत सविस्तर आणि चांगली माहिती दिलीत. मला असं वाटतं की या माहितीचा आमच्या श्रोत्यांना नक्की उपयोग होईल आणि तुम्ही जसं सांगितलं तशी काही लक्षणं जर दिसली दुर्दैवानं कोणाला आढळली तर ते तातडीनं त्यांच्या नजीकच्या वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधतील. आपण इथं आलात, मी आपले मनापासून आभार मानतो. नमस्कार. थँक्यू.